काय करायचं, नशीब आपलं फुटकव. इकडून घरातल्या माणसं तशी, पाऊस तसा, काय करायचं. बघा हे पावसामुळं आम्ही कागद बांधला होता व ही कागद सकट व कुत्र्यानं कुठं वाऱ्यानं फाटून गेला हो का. कसली वैरण भिजली या, काळी भंगार झाली बघा वैरण, किती घाण झाली बघा. काय करायचं बघा, जनावरांनी वाळवून पेंड्या ठेवल्या होत्या मागा म्या, ह्यातल्याच घातल्या म्हशीला, सगळ्या मसराला घातला मोरगाच. बघा ही पाक हे घुण झालेल्या, पाक चिकूल झाल्या निव. तरी पाऊस येत नाही, तरी पण थोडा थोडा आला, बारीक बारीक आला का नाही, तसं होतंय व. काय करायचं सांगा बरं. ही म्हैस आमची बघा कशी उभा राहिली, हिला वाटतं ही जे मानकोट ही खांजवावं. लय भारी म्हैस आहे आमची बघा. म्हशीला आता सोडली नाही व, त्यामुळे तिला वाटतंय फिरायला जावावं, हे करावं. पण फिरायला जायला कसं आहे, वप वाढायच्यात या, घरचं काम आहे ती, कुठं जनावर सोडून न्यावं. ती शेरड नेत एक जण कोणतरी. बघा ही म्हैस बे या अशी कप ह्यांचं टकुर खांजवलं ग बसते रे बघा जनावर. लय भारी आहे आमची म्हसर. या म्हशीनं पेन ठेवलं नाही म्हणून म्हैस बघायला लागली बघा माझ्याकडं. काय झालं बाय, तुला पेंड खायची आहे, पेंड खायची आहे तुला, थांबा आणते आणते. पेंड खायचे म्हशीला बघा आमच्या. बघा माणसांचं आमच्या शेजार पाजाऱ्यांचं उगवून आलं. आमच्या चुलत सासूची मका उगवून आली, बाजरी आली. काय करायचं सांगा बरं. पाक उगू नका एवढं केवढं मोड आल्यात या, मोठं मोठं झाल्यात. तरी बी कुत्री बसते ती, कोकाड्या येते ती, सगळं हीच आहे व. मग त्यांनी तर कुठं जायचं, कोकाट्याने बी पक्ष्याने बी. गावात तर बघा आता भरपूर वाढलं या. कसं आहे बघा हो गावात, कसं झालं गावात भरपूर वाढलंय. बाण कसं दिसत, कोंबड्या हे आता सोडले बघा. म्हणलं त्यांचं उगवून आलंय, कोंबड्या असते त्या आगाव म्हणून काय म्हणलं उग ते मोड मोड आलेलं आहे. माणसानं आधीच पैसे त्याला घालून मोल महागायचं आणलेलं असतंय म्हणून म्हणलं कोंबड्या सोडल्या नाही त्या बघा. सकाळी त्याला बाजरी ही घातली, कोंबड्याला पाणी ठेवलं आणि आता सोडले त्या बघा कोंबड्या. त्याला बाजरी पाणी टाकलं बाहेर आणि आम्ही बी बाजरी पिरली या. अजून तिथं उकरायची हिन. काय करायचं लय अवघड आहे बघा. अजून एका वप्याला सकट व कुणी हात लावला नाही वडायला. मला तर का माहिती त्याचं दंड कसं करायचं आणि कसं नाही, गड्यासनी माहिती. एक गडी गेलं फिरायला, एक गडी गेलं शेरडाकड. मग बाईनं काय करायचं, एक बाई घरात, एक बाई नुसती बोंबलं तिकडे तिकडे फिरती म्हणल्यावर माझच की. नुसती बोलती कोण वप वडना कोण वप वडना. तुम्ही म्हणताल तू वडाय काय झालं, बरोबर आहे. मला बी वाटतं म्या वाडावं, पण मला नेमकं माहित नाही का नाही, इथं दंड करावा का तिथं दंड करावा. आपण कराय गेलो एकीकड, तुला काय येतं इथं दंड करून बसलंस, मधी मधी करतीया असं म्हणल्या. मग काय करायचं सांगा बरं. म्हणून म्हणलं काय त्याला हात बी लावाय नगून भात बी लावाय नगू म्हणून आपलं इकडं तिकडं केलं. जनावरांनी मोरगास घातला, वाडा लुटून काढला. आता शेळ्या मिळवायच्या ते आहे. मला बी घरचं लय काम असतंय व. काय करायचं बघा. ही आमची बाजरी बघा. बघा अजून काय आता तर पेरली या कालच. बघा कसं रान दिसतंय बघा, कसलं तरी घाण दिसतंय का. बघा ते पिपरण आहे बघा पलीकडली, हिरवीगार पिपरण आहे. आमच्या मामानं कवा पिपरण लावलेली, अजून पिपरण आहे बघा. त्याच्या भोवतीने दगड ही लावल्या ते, कारण पिपरण पडू नये म्हणून. अहो उन्हाळ्यात तर पाक पिवळी झार पानं झालती. मला वाटलं त्या पिपरणीचं काय खरं नाही. जसा पाऊस पडला तशी पिपरणीने काय हिरवगार नुसतं दिसते बघा. पिपरण आमची नुसती नुसती एकच नंबर दिसते बघा. आता गवात बी चांगलं झालंय शेरडा करडाला खायला. ती शेरड करडा आता घरातली मोरगास नगू वैरण नगू म्हणते ती. आम्हाला बाहेर सोडा म्हणते ती खायला, मग खायला पाहिजे. मग काय करायचं, शेरडासाठी एक माणूस जात या तिकडं गुत्त या, आपण जावा सोप्या कामाला चालली म्हणते. काय करायचं काय नाही, लय अवघड आहे व. म्हणून आपलं गप बसायचं बघा. आता खुरोडा आम्ही आमच्या वाड्यापाशी होता का नाही, आता इकडं आणलाय जरा लांबच. लांब म्हणजे आम्ही उकरड्यापाशी खुरोडा आणलाय बघा. बघा इथं काही बाजरीचं ठीक आहे, काही खुरोडा आणलाय बघा. मी त्या दिवशी आत्याच्या वस्ताच्या दिवशी आणून ठेवलाय. इथनं उचललाच नाही म्हणलं, इथल्या इथंच कोंडायच्या. कोंबड्याची पहिल्यांदा सवय नव्हती का नाही, उग पळत होत्या इकडं तिकडं इकडं तिकडं. म्हणून म्हणलं सवय एकदा लागली का नाही कोंबड्या हालत नाही तिथनं बघा.
अजून मसरासनी पेन ठेवायचे, पाणी पाजायचं आहे. या मशीन दाव्याला एवढं पिळं घालते की बोलायचं कामच नाही. लय पिळं घालते बघा. आणि इकडे एकटी लांब असते, तिकडल्या 2 आहे त्या नाही अजून त्यासनी आणून इथं बांधायच्या. लय अवघड आहे जनावराचं बी व, हाय का नाही सांगा बरं. नीटकी बांधावं लागते ती, नाहीतर सुटली की इकडं नुसतं अजून उगवलं तर नाही काय. आपल्या रानात त्यांचं उगवलंय पण पायानं तुडवले बी होत आहे ना, म्हणून म्हणलं नीट बांधावं लागते ती. म्हणून काय बघा तीच केलं नाही बघा. काय करायचं, नुसतं वैताग आला ह्या टकुऱ्याला. माणसं मुद्दामून करते ती मला वाटतंय. काबर तशी करते ती काबर नाही काय की. शेरडाला का वैरण टाकली होती म्या, ती अजून खाते तीच. अजून शेरड ही मिळवायची ती या तशीच आहे ती, मिळवलीच नाही बघा. काय वराटते ती कशी बघा. काय झालंय, पाणी प्यायचंय का? पाण्याची पाटी ठेवलेली आहे. शेरडा आता हिंडवून आणून घातली ती वाड्यात. पाऊस आला राव, काय म्हणलं लय मोठा पाऊस येतोय काय की. पाऊस आला 4 टिपकन गेलं माघारीच. मला वाटलं बदा पाऊस आला म्हणजे बाजरी चांगली उगवल का नाही, म्हणून म्हणलं यावं बदा पाऊस. पण पाऊस बी ना व, काय करायचं काय नाही. लय अवघड आहे. काय करायचं, दररोजच कीर्तन आहे म्हणायचं. आपलं नशीब फुटकं, त्याला काय दररोजच. आपण किती बोललं आणि काय केलं तरी आपल्यासाठी काय आणत नाही ते हे आपल्याला माहिती. एवढ्या दिवस फिरून आली पण भाऊजाईसाठी साडी की जावसाठी साडी, दोघांतर एक तरी आणायची नाही, दोघात एक आणायची. आणि मी पैसे कमवाय गेलती म्हणती. काय करायचंय अजून गप बसायचं म्हणून गप बसते. काय करायचं, अजून शेजार पाजाराची मलाच म्हणते तूच मोठी आहे तूच गप बस. काय करायचं, मोठीचाच ही दिसतंय ना, तोंड दिसतंय. या बारकीने किती बोललं काय केलं तरी बारीक आहे असू दे म्हणते ती मला. काय करायचं, लय अवघड आहे बघा. अजून मोरगासाच्या पाट्या ही धुवायच्या त्या, काम बी भरपूर आहे. म्हशीत दूध काढायचं आहे. गरगरीत तुम्हाला चहा करते म्हशीच्या दुधाचा, कारण आम्ही दूध विकत नाही, एका टायमाला विकतो. कारण का बरं विकतो सांग का, लेकरं दूध पिनायची बघा. काल सकाळी ही काय पेरायचंय म्हणून एक जण गेलं तिकडं, एक जण गेलं इकडं. मग पेरायचंय म्हणून दुधाची किटली नेलेली महागारी आणली. तसं दूध तापवलं परत, दूध तापवून तशीच दूध राहिली ती. एका भगुल्यातलं दूध संपलं, एक भगुल्यात दूध आहे अजून तरी ती संपलं नाही. आता जर बी निकायचं सकाळचं बी कायचं, कारण काय करायचं, दुधात ठेवून उगा घरात उगा बाद करायला कशाला. तेवढेच पैसे येतील ना. म्हशीच्या पेंडीचं तर फिटतेल, म्हशीला पेंड लागते, ही लागते, तिला बी चारलं तर दूध देते या, हाय का नाही. तुमचं काय मग झाला का स्वयंपाक, चहा पाणी काय? आता काय नाश्ता नसतोय. कसं आहे सांगा, तुमच्याकडलं वातावरण, तुमच्याकडं पाऊस आहे का मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला असं वाटून देऊ नका की पूजा ताई कमेंट बघत नाही. मी एका दिवशी तर बघते, दररोज नाही बघितलं पण एका दिवशी कमेंट बघते. चांगल्या कमेंटला मला हसा येतं, वाईट कमेंटला बी हसा येतं. कारण आपण हाय तसं ते कमेंट करते ती, बरोबर आहे का नाही. म्हणलं जाऊ द्या, एकदा एक वाईट येते एक चांगली येते, एवढं काय टेन्शन घ्यायचं नसतंय कमेंटचं, हाय का नाही. तुम्हाला बी चहा करते मी गरगरीत दुधाचा.